मी देतोय समालोचन कक्षामधून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। मॅचला सुरुवात दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रुपेश मोरे आणि त्याला साथ देण्याकरता मिस्टर जयेश मोरे हे सज्ज झालेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल महेश भोईर आई अष्टभुजा स्पोर्ट राणगाव लहुपाडा संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू महेश भोईर सध्या आपण त्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय। 4 ओव्हरचा मॅच आहे। किती धावा फर्स्ट इनिंग मध्ये बनवल्या जातील ह्याच्याकरता दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। रुपेश मोरे आणि जयेश मोरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल ऑन साइडला खेळले गेलेत। रुपेश समीर आहेत ऑडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र या ठिकाणी ऑन झालाय। महेश भोईरचा पुढील बॉल ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताने मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालंय। कदाचित लवकर चेंडू पिकअप केला असता तर मग विकेट मिळाली असती। क्रिकेट मध्ये जर तरला काही उपयोग नाहीये। जे काही करायचं असतं ते योग्य वेळेवरती करायचं असतं। ते बॅगतेने लेन हाताले पॉइंटला चेंडूला ढकललाय। दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताय। जणू काही चेंडू आणि क्षेत्ररक्षक या दोघांमध्ये शर्यत लागली होती परंतु अखेरीस आपण पाहिलं तर चेंडू निघून गेला। सीमा रेषा पार मिळताय धावा 4 चौकार। चौकाराच्या सायना धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजे 6 अंकांवरती। चेंडू फेकून झाले महेशच्या खात्यातील 3। क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच तुमची चमक तुमची ओळख निर्माण करायची असेल तर त्याच्याकरता तुम्हाला संघर्ष करणं स्ट्रगल करणं खूप गरजेचं असतं। यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे वाईट आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल कारण म्हटलं गेलं स्वतःला स्वतःची चमक निर्माण करावी लागते आणि ही चमक घासल्याशिवाय येत नाहीये। ओ यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटला चेंडू निघाला होता। हलकस टॉफेश लागलं होतं बॅटचा आणि रुपेश मोरेच्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय आउट। धन्यवाद अडीचं थँक्यू सो मच। धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 7 धावा असताना मात्र रुपेश मोरे नावाच्या खेळाडूचा झाला आहे घात। रुपेश मोरे मात्र डगआउटला परतलेत। न्यू बॅटर मंगेश चिरनाडे वाड्याला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल। सध्या तरी पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि महेश भोईर एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली वापसी देखील या ठिकाणी दर्शवली। ओ सुरुवातीला बॅटर त्याच्यानंतर यष्टीरक्षक त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग शॉर्ट फाईन लेग देखील पूर्णपणे बीट। यस हलकासा चेंडू मला वाटतं बॅटला स्पर्श करून निघून गेलाय म्हणजेच ह्या धावा ज्या आहेत त्या बॅटरच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील। या 4 धावेने धाव फलक पोहोचले गेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या अंकांवरती। पॉवर प्लेचं बंधन मात्र या ठिकाणी संपन्न झालंय। आता मात्र फील्ड पोझिशन मध्ये देखील हलकासा बदलाव आपल्याला पाहायला मिळणार आहे। थर्ड सर्कलच्या बाहेर निश्चितच 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। 6 पेक्षा अधिक तुम्ही लावू शकत नाही। 6 पेक्षा कमी लावू शकता। समीर येत आहेत समीर भुरकुंड।
एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर पॉइंटला तैनात आहे. त्याच्यानंतर फर्स्ट स्लिप, शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, अशा प्रकारची ही व्यूहरचना या ठिकाणी रचली आहे. पहिला चेंडू तेज तरार होता समीर याचा, परंतु वाईड बॉल आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती ऍड केली जाईल यात काही शंका नाहीये. आई अष्टभुजा स्फोट लहुफाडा म्हटलं तर एक मोठा संघ आहे. त्याच्या विरुद्ध निश्चितच खेळत असताना चांगल्या धावा ह्या बनवाव्या लागतील. त्यावेळेस परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला आणि अगदी बॅटरच्या नाकाच्या जवळून ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. हा डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू वाईट हाताळला होता. त्याच्यानंतर हा चेंडू आपण पाहिला तर मग वन बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलाय. चेतावणी ही दिली गेली आहे. यावेळेस आपण पाहतोय थर्डमॅनचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललंय. चेंडू वेगाने निघून गेला सीमारेषा पलीकडे. मिलेगा रन 4, चौकार. पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा आला आला पिंजरा आला 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 पिंजरा आला धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 16 धावा या चौकाराच्या साहाय्यानं पोहोचल्या गेलेत. यशाचा मार्ग नेहमी कठीण असतो मित्रांनो, परंतु त्या मार्गाने चालणाऱ्याची कथाही नेहमीच इतिहास घडवते. परंतु क्रिकेटच्या पटल्यावरती इतिहास रचण्यासाठी नाही तर मग इतिहास वाचण्यासाठी नाही तर मग इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करा. आणि सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. पुढील बॉल यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट ऑफस्टमच्या बाहेर. निश्चितच ही पिचिंग आपल्याला पाहायला मिळते आणि आणखी एक चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकला गेला. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत मिडॉन क्षेत्रामध्ये. मिस्टर जयेश मोरे एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचलं जाईल. ते म्हणजेच 18 अंकांवरती. आज मला वाटतं प्लेइंग 11 मध्ये एकविरा स्फोट वाकीपाडा संघाच्या कुणाल मडके देखील दिसत नाहीये. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग रवी डावळे, अनिकेत भोमटे, आज यंगस्टर जे आहेत त्यांना मात्र प्राधान्य दिलं गेलंय या मॅच मध्ये. समीरचा पुढील बॉल. अजून एक सुंदर चेंडू हाताळणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या आहे समीर हुरकुण्याची खासियत, त्याच्यामध्ये असलेले गुणी कौशल्य, त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही आपल्याला पाहायला मिळते. अनेक रेकॉर्ड समीर भुरकुणच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बाउन्सरला चेतावणी दिली होती आणि या ठिकाणी दुसरा जो बाउन्सर हाताळला गेलाय तो बाउन्सर आहे की नाही हे चेक करण्याकरता तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन मात्र पोहोचवला गेला. नो बॉल असणार आहे. अगदी खांद्याच्या वरून ट्रॅव्हल झालाय. कारण पहिल्या बाउन्सरला चेतावणी दिली होती आणि हा दुसरा बाउन्सर फेकला गेला आणि त्याच कारणास्तव हा नो बॉल असणार आहे. म्हणजेच इथे फ्रीडम आहे मोठा स्ट्रोक खेळण्याकरता पुढील बॉल वरती. आणि तो स्ट्रोक मात्र खेळले जातील का बॅटर मंगेश. हवाई स्ट्रोक खेळले गेले तर ऑन साइडला मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अगदी ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आले होते चेंडूला अडवण्याकरता. त्या अगोदर 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धाव फलक पोचलं गेले. ते म्हणजेच 21 अंकांवरती ही धाव गती पोचली गेली. चेंडू फेकून झाले तर या ठिकाणी आपण पाहिलं तर
पाच सन्मानित चेंडूंचा खेळ मात्र इथून झाला. एक चेंडू शिल्लक असणार आहे. सन्माननीय श्री दिवाकरजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं. वेलकम, मनापासून स्वागत असेल. टिवरी मास्टर्स संघाचे खेळाडू आहेत आणि नक्कीच या सरपंच उपसरपंच चषकामध्ये साहेब आपलं देखील मनापासून स्वागत. वेलकम. येस, येस, नो बॉल स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला गेलाय. स्प्रे. येस, हलकीशी दुखापत या ठिकाणी जाणवते समीर याला. आपल्याकडे किट बॉक्स आहे. चला, जास्त दुखापत असेल तर बसू शकता, पण दुसरा प्लेअर घेऊ शकता तुमच्याकडे जर असेल तर. चला, जास्त दुखापत असेल तर आपण दुसरा खेळाडू पाठवू शकता मैदानाच्या आतमध्ये. हलकासा क्रॅम्प मात्र गोलंदाजाला आला आहे आणि त्यानंतर दुसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. हवाई स्टूक खेळले गेले फ्री हिट्सच्या बॉल वरती. तो सुंदर जजमेंट झाले गेले कारण फ्री हिट बॉल होता. यस, ह्या दोन धावा असतील आणि दोन धावेने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 24 अंकांवरती. दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. 12च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सुरुवात खूप चांगली आहे. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, कारण अजून सुद्धा दोन्ही षटक बाकी आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला महेश भुईरला पाहिलं, त्याच्यानंतर समीर याला देखील आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना. आता मात्र विशाल थापड यांना आपण पाहणार आहात. एक लेजंड प्लेअर आहेत आई अष्टभुजा स्फुट लहुपाडा संघाचे. इथून हे तिसरं षटक आपण पाहू शकाल. विशाल थापडेच्या माध्यमातून जयेश मोरे ऑन द स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना, तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. इथून आपण पाहिलं तर मग प्रयत्नांची उंची वाढवावी लागणार आहे. पॉइंटला यावेळेस चेंडूला ढकललं गेलं इनफिल्डच्या वरून. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. कदाचित मग तिसरी धाव देखील येईल की काय, आणि तिसरी धाव देखील आली. चौथ्या धावेचा प्रयत्न, आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मंगेश याला मात्र परतावं लागेल डगाउटच्या आशयाला. कदाचित विकेट सॅक्रिफाईस केली की काय एखाद्या नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये येण्याकरता. यस, मी या ठिकाणी उल्लेख केलाय. रवी ढवळे मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. काय जबरदस्त परफॉर्मन्स अनेकदा रवी ढवळेचा देखील आपण पाहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. तोच रवी ढवळे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इन झालाय नंबर 4 या क्रमांकावरती खेळण्यासाठी. परंतु सध्या तरी हे धावफलक पुढे नेण्याकरता जयेश मोरेनं चांगले प्रयत्न केलेत. चांगले बॅटिंग आतापर्यंत त्यांनी दर्शवली आहे.
विशालचा पुढील बॉल. ओ यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू असणार आहे वाईट. अव्वंताच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती एक धाव ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले 28 अंकांवरती. पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र निवडलंय पूर्णपणे खाली आहे. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील जयेश मोरेच्या बॅट मधनं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 30 अंकांवरती ही धाव गती पोचली गेली आहे. क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच संघर्ष करायचा असेल तर मग तुम्हाला त्याच्याकरता पाण्याने भिजून चालणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्षाच्या घामानं भिजावं लागेल. संघर्षाचा घाम जर तुम्ही जाळला तर निश्चितच तुम्हाला यश या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि सध्या तरी ते प्रयत्न जयेश मोरेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याची मानसिकता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पकडतो झेल आणि समाप्त झाला आहे. फलंदाज जयेश मोरे ह्याचा खेळ आउट. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. मंत्र हा गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद. अडीचशे शिट्टी निश्चितच वाजली गेले. वसई विरार शहर महानगर पालिकेवरती आपण पाहिला तर मग पिवळा झेंडा आहे तो मात्र फडकला गेलाय. आणि निश्चितच पुन्हा एकदा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर मग पिवळं वातावरण निर्माण केलंय. भरपूर नगरसेवक आपण पाहिलं तर मग निवडून आलेत आणि त्यांचे कटावट देखील तुम्ही पाहू शकाल. मैदानाच्या बाजूने लावले गेले. फुलटॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दीपेशनं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटकार मात्र दीपेशच्या बॅट मधनं आलाय. धाव संख्या अगदी झपाट्याने वाढली पोचली गेली ती म्हणजेच 36 आकड्यांवरती. विशाल थापडवरती देखील आक्रमण ऑन केले मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं जीवदानी स्फोट गिरीश संघाचा खेळाडू मिस्टर हिटमॅन आकाश दानवीनं 16 बॉल मध्ये 65 धावा बनवल्या. अर्धशतक देखील पूर्ण केले. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये या मैदानावरती धावा देखील होत आहेत आणि विकेट देखील डाऊन होत आहेत. म्हणजे निश्चितच क्रिकेटर करता सर्व गुण आहेत या खेळपट्टीवरती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. चांगला स्ट्रोक होता. चांगला माइंड स्ट्रोक खेळले होते फलंदाज दीपेश. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 37 अंकांवरती. पुढील बॉल. ओ जबरदस्त टॅप केले यावेळेस बॉलला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्राकडे. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि या ठिकाणी काय घडलंय काय बिघडलंय. दीपेश मेघवाले अडचणीमध्ये सापडलेत की नाही हे चेक करण्याकरता आउटफील्ड अंपायरनं निश्चितच तिसऱ्या अंपायरकडे निर्णय आहे तो मात्र सोपवला गेला. आता पाहूया टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हे डिसिजन कशा प्रकारे दिलं जाईल त्याची विल्हेवाट निश्चितच लावली जाईल. यस या ठिकाणी फलंदाज बाद असणार आहे. परतावा लागेल दीपेश मेघवाळे याला. पण भरपूर मागे राहिले आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग जबरदस्त हिट केलं गेलं विशालच्या माध्यमातून. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज आपण पाहिला तर दीपेश मेघवाळे बाद होत आहेत. फक्त शिट्टीचा नाद नाही करायचा अप्पांचा. जोर इथं फक्त शिट्टीचा नाद नाही करायचा अप्पांचा. जोर इथं फक्त शिट्टीचा नाद नाही करायचा अप्पांचा. जोर इथं फक्त शिट्टीचा.
धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच कुणाल मडके. लेट आलेत परंतु थेट आलेत, कारण अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत 38-38. अजूनही 6 चेंडू मात्र इथून बाकी असणार आहेत आणि हे 6 चेंडू फेकण्याकरता नंबर 4 चा गोलंदाज मिस्टर निमेश थापड हे सज्ज झालेत. जर्सी क्रमांक 18 आपल्याला पाहायला मिळेल निमेश थापड याची. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहिला तर मग विराट कोहली सरांच्या पाठीवरती हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल तेज तरार होता निमेश थापड याचा. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. येस, तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन सोपवलं गेलंय. बॅटर चा हा रिव्ह्यू आहे, वाईट आहे की नाही हे चेक करण्याकरता. फेअर डिलिव्हरी असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता मात्र एक रिव्ह्यू जो आहे तो लॉस केला, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. इथून 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. निमेशच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टन अँड डिलिव्हर. षटकार 6. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. काय जबरदस्त स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय. यॉर्करचा मारा होता परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला कुणाल मडकेच्या बॅट मधनं. पुढील बॉल. यावेळेस धीम्या गतीने हे लेन हाताळली गेली आहे. बोट थोडीशी वाकवली होती हा चेंडू फेकण्याकरता. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 46 अंकांवरती. पहा, हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच परंतु प्रयत्न करणं सोडणार नाही आणि ह्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुणाल मडकेची बॅटिंग मात्र चालू आहे. पहिला चेंडू डॉट जरूर खेळले परंतु त्याच्यानंतर षटकार आणि आता मात्र ह्या 2 धावा महत्वपूर्ण या ठिकाणी पूर्ण केलेत. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 46 अंकांवरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं मात्र 20 स्टेप मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. अलंद कार्पेटच्या साइडने खेळले गेले होते. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल 47 अंकांवरती. पहा, आयुष्यात क्षेत्र कुठलेही असो मित्रांनो, कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. इथून प्रामाणिक कष्ट अजून करावे लागणार आहेत. सध्या तरी आपण पाहिलं धावफलक तर एक चांगल्या गुड पोझिशन मध्ये पोहोचवलं गेलंय. ओ, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, त्याला मात्र ऑन साइडला वळवलंय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल 48 अंकांवरती. पुढील बॉल. ओ, यावेळेस शेवटच्या बॉल वरती अगदी डावेष्टी वाकवली गेली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 48 आणि जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 49 धावा या बनवाव्या लागणार आहेत. नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गुरुनाथ शंकर गोवारी समाजसेवक यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेले. त्याच्यानंतर एवन जोडी श्री मनोज गोवारी व आकाश भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करता कोल्ड्रिंक अँड तसेच आपण पाहिलं तर मग केली देखील या स्पर्धेकरता दिली गेली. त्याच्यानंतर देवीदासजी बळंगे ओ धीरज ठक्कर आणि श्री जयेंद्र बाबर यांच्याकडून पाण्याची सोय मात्र या ठिकाणी केली गेली. त्याच्यानंतर श्री जयंत वसंत भोईर उद्योजक टिवरी ओमसाईच्या स्मरणार्थ श्री विजय एकनाथ भुरे शिवाजी यांच्याकडून या स्पर्धेकरता चेंडूची सुविधा केली गेली. त्याच्यानंतर मान्य श्री रोशन पिंट्या म्हणजे गजानन भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी फलंदाज व गोलंदाज यांच्याकरता ट्रॉफीज मात्र दिली गेलीत. त्याच्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय जयवंत धडमण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रथम बिपिन भोईर व बिपिन जयंत भोईर यांच्याकडून मालिकावीर साठी ट्रॉफी मात्र देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग स्वर्गीय शकुंतळा नरेश ठक्कर यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र नरेश ठक्कर सरपंच ग्रामपंचायत टिवरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह आणि सामनावीरचं चषक हे मात्र लाभलं गेलंय. त्याच्यानंतर आपण पाहतोय मान्य श्री मोहनजी रामचंद्र पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत टिवरी राजावळी यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलं गेलंय. त्याच्यानंतर स्वर्गीय सूर्यकांत मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नूतन कुमार सूर्यकांत भोईर यांच्याकडून तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे चषक. त्याच्यानंतर या स्पर्धेकरता रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे दिलं गेलंय. निश्चितच उपसरपंच आहेत टिवरी गावशी आणि त्यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देखील स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय गंगाधर अप्पा मालजी भोईर व शरद गंगाधरजी भोईर यांच्या स्मरणार्थ कुमारी सिया दीपेश दाऊ भोईर श्री दीपेश दाऊ शरद भोईर यांच्याकडनं प्रथम क्रमांकाची व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरता लाभलेले आहे. या सर्वांचं निश्चितच आम्ही आभार व्यक्त करतोय वाघोबा स्पोर्ट टिवरीच्या माध्यमातून. असं सदैव प्रेम राहू द्या वाघोबा स्पोर्ट टिवरी संघावरती हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष फोकस करूया. मॅचला झाली सुरुवात. एका बाजूने आपण पाहिलं तर मग आई अष्टभुजा लहुपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला संघ पाहायला मिळतो एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाने निश्चितच प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 4 ओव्हर मध्ये ह्या धावा चेस करायच्या आहेत आणि त्या धावा चेस करण्याकरता 2 फलंदाज तुम्ही पाहू शकाल. महेश भोईर अँड निमेश थापड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारचा खेळ इथून मात्र केला जाईल. मॅचला होईल सुरुवात. रुपेश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील यात काही शंका नाहीये, कारण रुपेश मोरे म्हटलं तर मग जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांच्याकडे खूप कला आहेत बॉलिंग करत असताना. सर्व प्रकारचे चेंडू ते निश्चितच हाताळण्याकरता माहीर असतात. ऑफ कटर, लेग कटर, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग परफेक्ट यॉर्कर, बाउन्सर, बॉलिंग मध्ये ही विविधता निश्चितच अनेकदा आपण पाहिली आहे रुपेश मोरेकडे. पाहूया आता मात्र ह्या सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये कशा प्रकारचा बॉलिंग अटॅक केला जाईल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये नंदू आहेत आणि त्यांच्याकरता पारितोषिक लावले टिवरी गावचे सरपंच यांच्या माध्यमातून. झेल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि कदाचित डाय मारून जर झेल पकडला तर मग 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहिला बॉल रुपेश मोरेचा ऑन साइड ला वळवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार. निमेश थापडच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. 6. पंचायत समिती निवडणूक आहे शिटीसाठी खास. जितेंद्र आप्पांची उमेदवारी सविता पाटील हीच.
बहुजन विकास आघाडी आपल्या हक्काचा हो धन्यवाद थँक्यू सो मच इलेक्ट्रिक मॅन रामाजी गुताडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पहिल्याच बॉल वरती घणादार प्रहार केलाय. निमिष थापण षटकार खेचला गेलाय. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र ठिकाणी पेश केलेत. मैदानाच्या चारे बाजूनेही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय बोट हलकीशी फिरवली होती. ऑफ कटरचा मात्र चेंडू हाताळला होता, परंतु त्याच्यावरती स्विचिटचा फटका सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. धावा मिळताय 4. चौकार. पालघरच्या या माध्यमंदी त्या खर्डी गावाला मानाची स्पर्धा होत. धन्यवाद थँक्यू सो मच. जबरदस्त फ्लातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निमेश थापडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अजून एक मोठा विकेट. प्रत्येक बॉलला मात्र सीमा रेषेच्या बाहेर धाडलं गेलंय. अजून एक षटकार येतोय. षटकार क्रमांक 3 निमेश थापडच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आले किती गेले किती उडून गेला हो भरारा. संपला नाही आणि संपणार नाहीये या ठिकाणी निमेश थापडचा दरारा. आणि सध्या तरी निमेश थापड फ्रेम मध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्याकडनं अगदी चालू झालंय. सरपंच उपसरपंच चषकामध्ये 49 धावा चेस करायचे आहेत आणि या धावा चेस करण्याकरता सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिला तर मग निमेशचा शो आपण पाहतोय. 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधनं आलाय. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याची ही मानसिकता पहा. लेंथ बदलली गेली आहे, अँगल देखील बदलले गेले. राऊंड द विकेटनं ही गोलंदाजी फेकली जाते. यावेळेस हे सुरुवातीला करायचं हवं होतं. अगदी तुम्ही जर बॅटरच्या झोन मध्ये चेंडू हाताळाल तर निश्चित त्याच्यावरती मोठी स्ट्रोक हे खेळले जातील. बॅटरचा वीक झोन पकडून तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार 6. डीजे पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकामध्ये धावा आपण पाहिला तर मग 28 लागल्या गेलेत. जवळजवळ आपण पाहिला तर निम्मा पल्ला जो आहे धाव संख्येचा तो मात्र पार केलाय. त्याच्यामध्ये आपण पाहतोय निमेशचा चांगला खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकार 1 चौकार आणि अशा प्रकारे धाव फलक पोचले गेले 28 अंकांवरती. सायनाजी जाबर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि सरपंच साहेबांच्या माध्यमातून त्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये केलं जाईल. वेगवान फेकला गेलाय आणि वेगामध्ये महेश भोईरला त्या ठिकाणी बीट केलं गेलंय. महेश भोईर म्हटलं तर आणखी एक जबरदस्त खेळाडू आई अष्टभुजा स्फोट लहुपडा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मैदान ह्या खेळाडूंनी देखील गाजवलेत. त्याचनंतर समीर भुरकुंडला देखील कोण विसरेल. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय वाईडच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टिचच्या पलीकडे हा चेंडू डिलिव्हर होताना आपण पाहिला. क्रिकेटच्या खेळामध्ये सल्ले देणारे तर भरपूर असतात, परंतु मैदानात अगदी एकट्याला योग्य तो संघर्ष मात्र करावा लागतो. इथून मात्र रवी डबळेवरती विश्वास दर्शवला, त्याला मात्र विश्वासाला खरं उतरावं लागेल.
या ओव्हर मध्ये लोकलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 300 अंकांवरती. सध्या तरी ही धावगती आपण पाहतोय खूप स्ट्रॉंग सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय मेन ऍक्टरचा रोल निमिष थापरनं केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 28 धावा त्याने मात्र घेतलेत. त्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 1 शौकाराचा समावेश आहे. जे आपल्या घामाच्या शाईन स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाचे पाणी कधीच कोरी नसतायत आणि या ठिकाणी आपण पाहतोय तो खेळ दर्शवला गेलाय निमेशच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले होते. बॅक टू द बॉलर स्ट्रोक खेळले होते परंतु चांगले फिल्डिंग रवी ढवळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू देखील येतोय डॉट आणि अशा प्रकारे आपण पाहतोय दुसऱ्या षटकात चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 आणि जवळजवळ 2 धावा खर्च केलेत रवीनं. पुढील बॉल हो पुन्हा एकदा आपण पाहतोय यॉर्करचा मारा केला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जयेश मोरे आहे. चेंडूला उचलतायत. चांगलं फिल्डिंग. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. ब्रेक थ्रू लावण्याचं काम या ठिकाणी केलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग विकेट मिळालेली नाहीये परंतु पूर्णपणे रोखलं गेलंय. कारण रवी ढवळे एक अनुभवी गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे भरपूर आणि निश्चितच चांगली गोलंदाजी करण्याकरता तो देखील ओळखला जातो. हो यावेळेस आपण पाहतोय झाली या थर्डमॅन क्षेत्रामध्ये मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. चुका केल्या तर निश्चित त्याचं भुगतान मात्र भरावं लागतं. या ठिकाणी आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये झाली चूक आणि भुगतान मात्र 4 धावेनं हे भरावं लागलंय आणि या 4 धावेनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 35 अंकांवरती. क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच प्रत्येकाने 100% योगदान देणं तेवढंच गरजेचं असतं. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षणाचा आधार मिळणं क्रिकेटच्या खेळामध्ये खूप अनिवार्य आहे. यावेळेस स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी स्निक लागली गेले आणि काम तमाम परतावं लागेल महेश भोईर याला डगआउटच्या आशयाला. खंडोबाचा भंडारा खंडोबाचा भंडारा सदा नवताव आम्ही कपाला नारंगी वाली सगळ्यांना भारी नवीन तुझे बापाला. नारंगी वाली सगळ्यांना भारी नवीन तुझे बापाला. धन्यवाद अडीचा. थँक्यू सो मच. समीकरण थोडंसं मात्र सोपं झालंय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात दडलेलं कधीच मोडू नका. पावले येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. एवढंच म्हणू शकतो. निश्चितच 21 स्फोट वाकीपाडा संघाकरता मॅच तुम्ही पुन्हा एकदा बनवू शकता परंतु त्याच्याकरता तुम्हाला गुच्छाने विकेट मात्र पकडावे लागणार आहेत. कुणाल मडके आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ब्लॉकलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती कुणालनं. यावेळेस पहिल्याच बॉल वरती एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 36 अंकांवरती. कुणाल मडकेचं हे षटक खूप निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा राहू शकतात आणि कुणाल मडकेकडे ती खासियत आहे. कारण पहिला चेंडू आपण पाहिला तर मग यॉर्करचा मारा त्याने केला होता. एक सिंगल धाव ही पूर्ण केली होती. त्यावेळेस जयेश मोरेनं काहीतरी सल्ला जरूर दिलाय गोलंदाज कुणाल मडके याला. कारण जयेश मोरेचा विचार केला तर भरपूर वर्ष जयेश मोरेनं देखील क्रिकेट खेळलंय. हो जबरदस्त चेंडूची हाताळणी. अगदी बॅटरचं विक झोन ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून चेंडूचा हा चूक टप्पा या ठिकाणी ठेवला गेला. प्ले अँड मिस डॉट बॉल
चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातकंटामध्ये जाऊन विसावला गेला. येस, पुन्हा एकदा रिटायर हार्ड होत आहेत. बॉलिंग करत असताना देखील रिटायर्ड हार्ड झाले होते, परंतु पुन्हा एकदा थोडासा मनसुबा बॅटिंग करण्यासाठी व्यक्त केला होता फलंदाज समीरनं, परंतु दुखापत जास्त असल्या कारणानं आता पुन्हा एकदा रिटायर हार्ड होत आहेत. न्यू बॅटर दिनेश थापड आलेत मैदानाच्या आतमध्ये. देवानं सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो घासला जातो ना तोच चमकला जातो, आणि इथे मात्र घासण्याचं काम केलं जाईल या ओव्हरमध्ये कुणाल मडकेच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग कुणाल मडकेनं दोन्ही चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडूमध्ये एक सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता असणार आहे. दिनेश थापड आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस अजून एक चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एक विकेट मिडॉन ओव्हर देखील हाताळली गेली. 2 धावांची गरज असताना अगदी आपण पाहिलं तर मग विकेट मिडॉन ओव्हर हाताळली गेले रमेश रायात या गोलंदाजानं. पुढील बॉल वाढवा बॅटने यावेळेस ऑन साइडला खेळले गेले. चांगले फिल्डिंग मिडॉन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली आहे. नंदू त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत, परंतु चेंडू हातामध्ये येत नव्हता. यस, डाय मारली असती तर मग टिवरी गावचे सरपंच रवींद्रजी ठक्कर यांच्या माध्यमातून पारितोषिक आला असत. पुढील बॉल ऑन साइड वरती यावेळेस बॅटर निमेश. हो हो हो, जबरदस्त बॉलिंग, दांडी दांडी गुल या ठिकाणी केली आहे. निमेश थापड्याला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एकदा मोठ्या प्रमाणामध्ये वापसी केली आहे कुणाल मडके याने. धन्यवाद डिझे. अजून इथे आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 12 धावा हव्या आहेत. पाहूया आता मात्र हा 7-12 कोणाच्या नावावरती होतोय. न्यू बॅटर विने आलेत. या ओव्हर नंतर निश्चितच आपण एक सन्मान देखील करणार आहोत. इलेक्ट्रॉनिक मॅन या ठिकाणी आपण पाहिलं तर हो, यावेळेस जबरदस्त ही चेंडूची हाताळणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय हा कमबॅक कुणाल मडकेने दर्शवलाय. MSCBचे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रामादादा कुदाडी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टिवरी गावचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून, आणि आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2026 काय जबरदस्त हे देखणं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मग टिवरी गावचे सरपंच रवींद्रजी ठक्कर असतील, आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग उपसरपंच नूतन कुमारजी भोईर, आणि त्याच्यानंतर टिवरी गावचे सर्व ग्रामस्थ, वाघोबा स्फोट, टिवरी संघ आणि इतर जे काही
उद्योजक आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेला मात्र आर्थिक सहकार्य देखील केलं गेलंय. तर सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग कमबॅक झाला आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 6 आणि 6 मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता आहे. खूप निर्णायक षटक निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळालं मिस्टर कुणाल मडके या गोलंदाजाचं. ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कुणाल मडकेच्या माध्यमातून जबरदस्त षटक पाहायला मिळालं. आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेलं कॉन्फिडन्स, आपल्यामध्ये असलेलं गुणी कौशल्य, अगदी सर्व काही समर्पण केलंय या ओव्हरमध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता आई अष्टभुजा स्फोट लहुपडा संघाला धावा बनवायचे 12. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 बॅटर आहेत, विनय भुरकुण अँड दिनेश थापड. विनय भुरकुडे पहिला बॉल ऑफस्टंपच्या अगदी बाहेर फेकला गेला. त्या ठिकाणी झालेत एसटी रक्षक बीट आणि पूर्णपणे अपसेट पाहायला मिळालेत एसटी रक्षक. त्याच्यानंतर गोलंदाजावरती हलकासा मात्र दबाव निर्माण झालाय. दीपक अंधेर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला बॉल आपण पाहिला तर मग व्हाईट वर्सेस 4 म्हणजेच ह्या 5 धावा जे काही कुणाल मडकेने गमावलं होतं ना त्याच्यावरती पाणी ओतलं गेलं असंच म्हणावं लागेल. पुढील बॉल 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता. हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. दीपक आहे चेंडूच्या खाली, पकडेल झेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय संपन्न झाला आहे. फलंदाज दिनेश थापड ह्यासाठी आउट. नाम से जिसके होता है काम आला ये नंबर 1 ला. नाम से उसके होता है काम आला ये नंबर 1 ला. कारण भारी पावर मध्ये जगतोय डिव्हिजन ला यो विरानवाला. पावर मध्ये जगतोय डिव्हिजन ला यो विरानवाला. नाही पावर मध्ये जगतोय डिव्हिजन ला यो विरानवाला. नाही पावर मध्ये जगतोय डिव्हिजन ला यो विरानवाला. अलग हाय भाई दिशान बनवले त्यानं पैशान. अलग हाय भाई दिशान बनवले त्यानं पैशान. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. सर्व काही अगदी अॅक्युरेटपणे चालू होतं आई अष्टभुजा स्फोट लहुपडा संघाच्या बाजूनं, परंतु कुणाल मडके आले आणि त्याने मात्र पूर्णपणे गेम चेंज केलाय. परंतु यावेळेस आपण बॉलिंग ट्रॅक वरती दीपकला देखील रेस चाहिए गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही टाइम पे अपना गियर एक्सचेंज करते. इथून आपण पाहिलं तर घेर जो आहे तो एक्सचेंज केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत म्हणजे जितेश थापड हे आलेत. 5 चेंडू मध्ये त्याला बनवायचे आहेत 7 धावा. पुढील बॉल हो यावेळेस पुन्हा एकदा एसटी रक्षकानं झाली आहे मिस्टेक. गोलंदाज करेल तर करेल काय, अशा प्रकारच्या वारंवार जर चुका झाल्या तर निश्चितच कठीण हा मॅच होऊ शकतो. अगोदर देखील रुपेश मोरेकडनं मिस्टेक झाली होती, यावेळेस देखील मिस्टेक झाली होती. गोलंदाजानं त्याचं काम अगदी केलं होतं. इथे मात्र एक सिंगल धावाली आहे. स्ट्राईक देखील रोटेट झालेली आहे. कारण आपण विनयचा विचार केला तर मग एक चेंडू तो खेळला आहे. यावेळेस पॉइंटला चेंडूला ढकलले झाले त्या ठिकाणी मिसफिल्ड. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. वारंवार चुका आणि चुका होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा मिळाला जातोय आई अष्टभुजा स्फोट लहुपडा टीमला. म्हटलं गेलंय मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर ती एक छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या सुधाराव्या लागतील. चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 4 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत.
अगदी शेवटच्या बॉल वरती हा रिझल्ट जाईल की काय हा मॅचचा, हे देखील आपण पाहणार आहोत. दीपक अंधेरची सध्या तरी अग्नी परीक्षा आहे आणि या अग्नी परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झालात तर निश्चितच जल्लोष मात्र होईल, यात काही शंका नाहीये. 3 चेंडू 4ची गरज. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मिस्टर विनय आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकचा पुढील बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा डिपेक्सच्या कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाहीये, वेगाने चेंडू निघून गेला सीमारेषा पार आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय आई अष्टभुजा स्फोट लहुपडा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आई अष्टभुजा स्फोट लहुपडा आणि हाळक एकविरा स्फोट वाकीपाडा, कुणाल मडके, रवी ढवळे आणि रुपेश मोरे फ्रॉम टीम हाळक. आहे हो नंबर 1 अन पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN, प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN, प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN.